36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. सध्याच्या रासायनिक युगात मानवाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी निसर्गाने दिलेली नवसंजीवनी म्हणजेच रानभाज्या होय. या रानभाज्यांच्या आहारातील आणि आयुर्वेदातील महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विठ्ठल मंदिर हॉलमध्ये रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रानभाज्या म्हणजे निसर्गाची नवसंजीवनी. निसर्गात मानवी आरोग्य सुखी व निरोगी ठेवण्याची मोठी ताकद आहे. या महोत्सवात केना, अंबाडी, चवळी, कवट यांसह अनेक प्रकारच्या निसर्गसिद्ध रानभाज्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. आपल्या पूर्वजांनी यास पारंपरिक व नैसर्गिक भाज्यांचा आहारात उपयोग करून निरोगी आणि दीर्घायुषी जीवन जगले. आजच्या पिढीने या रानभाज्यांचे महत्त्व समजून घेऊन रासायनिक खतांपासून दूर असलेल्या या विषमुक्त भाज्यांचे सेवन करावे, जेणेकरून आरोग्य सुखी राहील, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. मान्यवरांची उपस्थिती आणि स्टॉलचे आकर्षण या रानभाजी महोत्सवाला आमदार गजानन भाऊ लवटे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद भाऊ दाळू, नरेंद्र पाटील शिंगणे, विकास भाऊ येवले, प्रमोद भाऊ कुकळे, रमेश भाऊ सावळे, गटविकास अधिकारी जाधव मॅडम तसेच कृषी विभागाचे तज्ज्ञ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. या महोत्सवात तालुक्यातील शेतकरी व स्टॉल विक्रेत्यांनी विविध रानभाज्यांचं प्रदर्शन व विक्री केली. या नाविन्यपूर्ण महोत्सवाला भेट देण्यासाठी अंजनगाव सुर्जी शहर व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या जे रानभाजी आहे आपण बघतो वेळेवर ज्या ज्या मोसम जो राहतो, जो कालावधी राहतो, आपण बघतो जांभळ, सफरचंद, चिकू, द्राक्ष, संत्री हे मोसमावर निघणारे असे फळ आहे. पण आपलं महत्व असं आहे की आपण बोलतो की बाबा हे मोसमावर फळ खाल्लंच पाहिजे. ज्या त्या वेळेस जो मोसम असते, ज्या फळांचा जो सीझन असते, त्या सीझनवर आपण ते फळ खाल्लं पाहिजे. म्हणजे आपल्याला आपल्या शरीराला जे लागते आणि ते पौष्टिक असते असं आपल्याला आपल्या आजोबांनी, आपले आजी आजोबा आपल्याला सांगून गेले. आणि त्या धर्तीवर आपण आपलं हे रानभाजी आपण बघतोय. याच्यामध्ये पानपिपरी आहे. आता येताना मी बघितलं ते शेवग्याच्या शेंगा आहे, त्याच्यात एक आपल्याला हे बोलतात. खरोखर मी जे बोललो या लोकांना हे सगळं माहिती आहे, परंतु आपल्याला आता हे जे पुढची पिढी येणार आहे यांना खरोखरच काही माहिती नाही आहे. कोणाला म्हणजे आपण सांगतो ना किंवा आपल्या एखाद्या तुमच्या नातवाला म्हणा किंवा मुलाला म्हणा, लहान मुलाला जे 18 वर्षाचा मुलगा आहे त्याला खरोखर बरीचशी माहिती नाही आहे. म्हणून आपल्याला त्या मुलालाही आपल्याला ते माहिती देणं आवश्यक आहे. आणि ते आता तुम्ही ते मुलं वगैरे बोलवले, बरं झालं, चांगलं आहे ते. मॅडम तुमचं खरोखर अभिनंदन, कारण यांना ही माहिती देणं आपल्याला आवश्यक आहे. आपण जेवढे शेतकरी बसलेलो आहोत आपल्याला बरीचशी माहिती आहे याची. मी तर म्हणतो या स्टेजवर बसलेले जेवढे लोक आहेत, प्रमोद दादा तर समजा आता ज्येष्ठ झाले, वयान नाही दादा, वयाने सॉरी बाबा, वयानं नाही ज्येष्ठ म्हणून आमच्यापैकी ज्येष्ठ आहे ना दादा. तुम्ही काय असं बोलतो? आमचे काका आहेत, आता ते काका आहेत ना, तुम्हाला काका तुम्ही मुलाला आम्ही ज्येष्ठ दादा म्हणतो. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी तालुका प्रतिनिधी रमेश सावळे, अंजनगाव सुर्जी.